वैराग्यमूर्ती श्री संत रूपलाल महाराज जीवन परिचय. वैराग्यमूर्ती श्री संत रूपलाल महाराजांचा जन्म दिनांक 24/9/1902 रोजी वाघूर नदीच्या तीरावरती असलेले खानदेशातील जळगाव जिल्ह्यात व जामनेर तालुक्यातील पौर या गावात झाला. संत रूपलाल महाराजांचे वडिलांचे नाव होते श्यामजी नारायण बुंदे व आईचे नाव होते अहिल्याबाई श्यामजी बुंदे. श्यामजी बुवांना 3 मुले व 2 मुले अशी अपत्य होती. त्यात सर्वात मोठे श्री संत रूपलाल महाराज होते. महाराजांचे लहानपण खूप कष्टमय व गरीब परिस्थितीचे गेले व वयाच्या 23व्या वर्षी रूपलाल महाराजांचे लग्न एका धार्मिक घराण्यातील सुशील व सद्गुणी असलेली काळे परिवारातील सोनाबाईशी झाले. आता लग्न झाल्यामुळे व घरात मोठे असल्यामुळे संसाराची व घरातील परिवाराची जबाबदारी आता रूपलाल महाराजांवरती आली. महाराजांची वडिलांपासून शेती होती व शेतामध्ये त्यांचा नेहमी नागवेल पानाचा मळा असायचा. त्याला मोठणे पाणी काढून भरणे, नागवेल पाणी काढणे असे काम महाराज पानमळ्यात करत असत. अशा प्रकारे श्री संत रूपलाल महाराज शेतात राबून कष्ट करून आपला संसाराचा उदरनिर्वाह चालवत होते व आपला नित्य काळ भगवंताच्या नामस्मरण घालवत असत. कारण रूपलाल महाराजांना लहानपणापासून भजन कीर्तनाचा खूप मोठा छंद होता. तेव्हा त्याकडे संत गाडगेबाबांचे कीर्तन गावेगावी होत असत. असेच एकदा गाडगेबाबांचे कीर्तन पौर गावात झाले. ते कीर्तन ऐकायला रूपलाल महाराज उपस्थित होते. गाडगेबाबांचे त्या भक्ती ज्ञान वैराग्यरूपी कीर्तनाचा रूपलाल महाराजांवरती खूपच मोठा प्रभाव झाला. त्या दिवसापासून ज्या ज्या गावात गाडगेबाबांचे कीर्तन असायचे त्या गावात रूपलाल महाराज कीर्तनाला जात असत आणि त्यांचे कीर्तन खूप आवडीने श्रवण करीत असत. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत राहून वेगवेगळ्या गावी जाऊन गाव स्वच्छतेचं काम करीत असत. रूपलाल महाराजांचा असा भक्तिभाव, प्रेमभाव व सेवाभाव पाहून संत गाडगे महाराज त्यांच्यावरती खूप प्रसन्न झाले व एके दिवशी संत रूपलाल महाराज आपल्या शेतात मोठ हाकलत असताना अचानक संत गाडगे महाराज रूपलाल महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्या शेतात आले. संत गाडगेबाबांना आपल्या शेतात आलेले पाहून रूपलाल महाराजांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी गाडगेबाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला. तेव्हा गाडगेबाबांनी त्यांना जीवनरूपी आत्मज्ञानाचा बोध केला. खऱ्या जीवनाचा अर्थ त्यांना समजावून सांगितला. आत्मज्ञानाचा बोध झाल्यावर रूपलाल महाराज कृतार्थ झाले व ते गाडगेबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी गाडगेबाबांना विचारलं, बाबा, गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय देऊ, तुमची काय सेवा करू? तेव्हा गाडगेबाबा म्हटले, मला काही नको, फक्त तुझ्या नागवेल पानमळ्यातून मला 1-2 पानं आणवून दे. तेव्हा रूपलाल महाराजांनी सांगितले, बाबा, नागवेल पानाचा मळा पूर्णपणे सुकलेला आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले पाणी मिळणार नाहीत. तेव्हा गाडगेबाबा म्हटले, तुम्ही पानमळ्यात तर जाऊन बघा. जेव्हा रूपलाल महाराजांनी पानमळ्यात जाऊन बघितलं तर त्यांना पानमळा हिरवागार फुलला दिसला. सुकलेला पानमळा हिरवागार पाहून रूपलाल महाराजांना त्याचे खूपच आश्चर्य वाटले. त्याचा त्यांना खूप आनंद झाला आणि आनंदाने पाने तोडून ते गाडगेबाबांना द्यायला आले तर गाडगेबाबा तिथून निघून गेलेले होते. असा साक्षात चमत्कार त्यांना झाला. असा आत्मबोध व चमत्कार गाडगेबाबांनी केला. तेव्हा त्या दिवसापासून त्यांनी चालू हाताची मोठ सोडून स्वतःच्या पत्नीच्या पोटात 4 महिन्याचा गर्भ असताना संसाराचा त्याग केला. असे वैराग्य त्यांना गाडगेबाबाच्या भेटीने प्राप्त झाले व तेथूनच त्यांनी आपला घरादाराचा त्याग केला व बैलगाडी घेऊन मुक्काम दर मुक्काम करीत ते गाडगेबाबांचा शोध घेत ते पंढरपूर रस्त्याने निघाले. बैलगाडी घेऊन ते पंढरपूर रस्त्याने निघाल्यावर रस्त्याने चालताना त्यांना अनेक गावे व मंदिरे लागले की ते त्या गावातील मंदिराचा संपूर्ण परिसर झाडून काढत व साफसफाई करून त्या मंदिरात रूपलाल महाराज रात्रभर मुक्कामी राहत असत व सकाळी पूजा आरती झाली की तेथून निघत. अशा प्रकारे रस्त्याने चालताना त्यांचा पहिला मुक्काम प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे सेंदुर्णी येथील त्रिविक्रम महाराज मंदिरात झाला. नेहमीप्रमाणे महाराजांनी तेथे त्रिविक्रम महाराज मंदिराचा संपूर्ण परिसर झाडून काढत त्यांनी तेथे रात्री कीर्तन केले व सकाळी पूजा आरती करून तेथून ते आपल्या पंढरपूर मार्गाने निघाले. असे मुक्काम दर मुक्काम करत संत रूपलाल महाराज पंढरपूरला पोहोचल्यावर त्यांना चंद्रभागा नदीच्या वाळवंटात गाडगेबाबांची भेट झाली. तेथे गाडगेबाबा साफसफाई करताना त्यांना दिसले. रूपलाल महाराजांनी त्यांना नमस्कार करून क्षमकुशल विचारले. काही वेळ त्यांच्याजवळ थांबले आणि नंतर रूपलाल महाराजांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले व गाडगेबाबांच्या सोबत राहून पंढरपुरात स्वच्छता सेवा करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे रूपलाल महाराजांचा बराच काळ गाडगेबाबांच्या सोबत पंढरपुरात राहून विठ्ठल भगवंताच्या सेवेमध्ये गेला. तेथून पुढे गावागावात स्वच्छतेचा उपक्रम करीत रूपलाल महाराज पंढरपूरहून ऋणमोचन गावात गाडगेबाबांसोबत आले. तेथेही त्यांनी गाडगेबाबांसोबत राहून खूप सेवा केली. तेथेही बरेच दिवस ते गाडगेबाबांसोबत राहिले आणि मग तेथून त्यांनी गाडगेबाबांचा आशीर्वाद घेतला आणि भारत भ्रमण करण्याकरता निघाले. त्यांनी भारत भ्रमणमध्ये 4 धाम यात्रा केली
व 12 वर्षे हिमालयात राहून तपश्चर्या केली आणि भारत भ्रमण 4 धाम यात्रा पूर्ण झाल्यावर ते भागवत सप्ताहासाठी आपल्या पहुर गावी आले. पहुर गावात पोहोचल्यावर ते त्यांच्या घरी न राहता पहुर गावापासून काही अंतरावर असलेल्या शेगोड्याच्या मठात राहत असत. त्या मठात सुंदर असे विठ्ठलाचे मंदिर होते. तेथे हरिभक्तपरायण श्री नामदेव महाराज घोडगे म्हणून त्या मठाचे अध्यक्ष होते. रूपलाल महाराज त्यांच्यासोबत रोज मंदिराची साफसफाई, संध्याकाळी हरिपाठ, रात्री भजन कीर्तन व सकाळी काकड आरती पूजापाठ असा नित्यनेम त्या मठात करायचे. अशा प्रकारे शेगोड्याच्या मठात राहून रूपलाल महाराज तेथे विठ्ठलाच्या सेवेमध्ये व सतत आपल्या नामचिंतनात व भजन कीर्तनात रममान असायचे व परिसरातील गावागावात फिरून ते माधोगरी मागून पोट भरत असत. एकदा तर त्यांनी गोपीचंदाप्रमाणे स्वतःच्या पत्नीला भिक्षा मागितल्याचा प्रसंग आहे. असे बरेच दिवस ते शेगोड्याच्या मठात राहून त्यांनी विठ्ठलाची सेवा केली. सेवेचं फळ म्हणून त्यांची तेथे मठाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. पुढे त्यांनी गाडगेबाबांच्या पावलावर पाऊल ठेवून गावागावात स्वच्छता करून मंग कीर्तन करायचे व कीर्तन सप्त्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे, गावागावात स्वच्छता करणे, मंदिराची सेवा करणे, मुक्या प्राणावर दया करणे, अन्नदान करणे, गो सेवा करणे, गावागावात फिरून गाव स्वच्छता करणे व गावोगावी हरिनाम कीर्तन व भागवत सप्ताह सुरू करणे आणि विठ्ठलाचे नामचिंतन करणे असे नित्य सत्कार्य रूपलाल महाराजांचे सुरू झाले होते. हे कार्य महाराजांनी महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भातील अशा अनेक गावागावामध्ये राबवले. रूपलाल महाराजांनी गावोगावी फिरावे, सेवा धर्माचे धडे गिरवावे. सोबत कुणाचीच नाही, सोबत होती फक्त 2 बैल व 1 गाडीची. 1ला चलो रे असे रूपलाल महाराजांची भटकंती सुरू होती. भटकत तेव्हा पडक्या देवळाचा आश्रय घेत होते. संत गाडगेबाबाप्रमाणे हाती 1 तारी टिपऱ्या असायच्या. मुखाने नामाचा गजर करायचे. सुंदर सुंदर ओव्या आणि भजने गाणे महाराजांचे पाठ होते. महाराज सुंदर गळ्याने गात असत. असे रूपलाल महाराजांचे भजन ऐकून भाविक भक्त गोळा होत असत. गाडगेबाबाप्रमाणेच रूपलाल महाराज गाव स्वच्छ करायचे व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन आपल्या मधुर रसाळ वाणीतून स्वच्छ करायचे आणि वाईट परंपरा, वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती यावर ते प्रखर बोलत असत. अशी भटकंती करत करत ते पुढे विदर्भातील अकोट, अंजनगाव, सुरजीला येऊन पोहोचले. विदर्भातील अनेक गावागावामध्ये भटकंती करून कीर्तन सेवा व गाव स्वच्छता माध्यमातून त्यांनी गावोगावी आपले आध्यात्मिक व भावनिक स्थान निर्माण केले व तेथे त्यांना भगवत भक्त परमपूज्य श्री विद्यावासपती श्रीधर महाराज पंचगावकर यांची भेट झाली. अशा प्रकारे अकोट, अंजनगाव, सुरजी, पंचक्रोशीतील गावागावातील त्या परिसरात महाराजांचे आध्यात्मिक व भावनिक स्थान निर्माण झाल्यामुळे त्यांचे त्या परिसरात खूप भक्तगण झाले. खूप भक्तगण झाल्यावर महाराजांनी अंजनगावमध्ये एक भव्य दिव्य विठ्ठल मंदिर उभारण्याचे मनोगत आपल्या भक्तगणासमोर व्यक्त केले. तेव्हा सर्वानुमते अंजनगावला विठ्ठल मंदिर बांधण्याचा निर्णय मान्य झाला. महाराजांना त्याचे खूप समाधान वाटले व आनंदाच्या भरात त्यांनी मंदिर बांधण्यासाठी काही अडचणी येऊ नये व मंदिर लवकरात लवकर उभं राहावं यासाठी महाराजांनी खूप अवघड संकल्प केला. कोणता संकल्प? जोपर्यंत मंदिर उभं राहणार नाही तोपर्यंत मिष्टान्न खाणार नाही, नवे कपडे घालणार नाही असा संकल्प महाराजांनी केला आणि महाराजांनी त्या दिवसापासून मिष्टान्न खाल्ले नाही, नवीन कपडे परिधान केले नाही. महाराजांचं नेहमी एकच कपडा अंगावरती राहायचं. ते फाटले की महाराज त्याला चिंध्याने शिवून घ्यायचे. जोपर्यंत मंदिर पूर्ण झालं नाही तोपर्यंत संकल्प महाराजांनी चालू ठेवला. आता मंदिराच्या पाया उभारणीला सुरुवात झाली आणि मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराजांना अष्टमहासिद्धी अवगत असल्यामुळे रूपलाल महाराजांनी पौर्णिमेच्या एका रात्रीत अष्टमहासिद्धीच्या सहाय्याने विहीर खोदल्याचे वर्णन आहे. त्या विहिरीला पाणीही खूप लागले. तिला बांधण्यात आली. लोक त्या विहिरीला अष्टमहासिद्धीची विहीर म्हणून ओळखू लागले. आजही ती विहीर अंजनगावला स्थित आहे. त्या विहिरीच्या पाण्याचे खूप महत्त्व आहे. या विहिरीतल्या पाण्याने आंघोळ केल्यास सर्व शारीरिक रोग व पापाचा नाश होतो. येथे वर्षभर लहान मुलांची आंघोळ करण्यात येते. एवढंच नाही तर मंदिर परिसरात वड, आवळा, लिंब, चिंच अशा अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड स्वतः महाराजांनी केलेली आहे. अशा प्रकारे 13 महिन्याच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य विठ्ठलाचे मंदिर अंजनगावात उभे राहिले व संत रूपलाल महाराजांचा संकल्प विठ्ठल भगवंताने पूर्ण केला. आता विठ्ठल मंदिर झाल्यामुळे महाराज त्या मंदिराच्या सेवेत रममान झाले व सकाळी काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ, रात्री भजन कीर्तन करीत ते वडाच्या झाडाखाली बसून नामचिंतन करत असत. असे नित्य साधना करीत ते मंदिरातच मुक्कामी राहत. महाराजांचे भक्तगण त्यांची जेवणाची व्यवस्था करून द्यायचे.
आणि त्या परिसरात कुठेही भागवत सप्ताह असला की महाराज त्या गावात सप्तासाठी जायचे. त्या भागात पुष्कळ भागवत सप्ताह त्यांनी सुरू केले. सप्ताह झाला की ते अंजनगावला विठ्ठल मंदिरात येत असत व मंदिराची नित्य सेवा करत असत. तेथून ते प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी, कार्तिक त्रयोदशीला आळंदी वारी व मुक्ताबाईची वारी ते करत असत व काही इतर तीर्थ ते आपल्या भक्तमंडळींना सोबत घेऊन गाडीन करत असत. अशा प्रकारे त्यांनी आपले संपूर्ण जीवन भगवत सेवेत खर्च करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले व आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी विठ्ठल भगवंताची सेवा केली. अशी साधना करत करत शेवटचा काळ संत रूपलाल महाराजांनी अंजनगावातील विठ्ठल मंदिराच्या सेवेत घातला. अखेर चैत्र शुद्ध पंचमी शके 1916 म्हणजेच 16 एप्रिल 1994 रोजी संत रूपलाल महाराजांनी जगाचा निरोप घेतला व अंजनगावला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे. व चैत्र शुद्ध पंचमी या पुण्यतिथीला गावोगावी लोक संत रूपलाल महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात. कुठे हरिनाम कीर्तन सप्ताहाने, कुठे भागवत कथेने, कुठे ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून, कुठे मिरवणूक काढून संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी पुण्यतिथी साजरी करतात. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील विदर्भ व खानदेशात संत रूपलाल महाराजांचे बरेचसे मंदिर आहेत व आळंदी पंढरपूरच्या वारकऱ्यांना मुक्काम व्यवस्था व्हावी म्हणून पंढरपूरला व आळंदीला संत रूपलाल महाराजांची धर्मशाळा आहे. श्री वैराग्यमूर्ती संत रूपलालजी महाराज की जय.